मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला बोललेलो की ह्या मतदारसंघामध्ये माझ्या जनतेने जी निवडणूक हातात घेतलेली, मी पहिल्या दिवसापासून बोलतो आहे की माझ्या जनतेने मला परत एकदा तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी देण्याचं ठरवलेलं आहे. आणि जे कोण काही उभे आहेत ते नामदारी आहेत, औषधासाठी आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला जी आज लीड दिसते आहे, जी आता वाढतच चाललेली आहे, मला विश्वास आहे की अंतिम निर्णय जेव्हा पण निकाल जाहीर होईल मी 50,000 प्लसच्या म्हणजे मतांनी मी निश्चित पद्धतीने निवडून येईन. माझ्या ह्या मतदारसंघामध्ये भगवा विरुद्ध फतवा हा मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि मुसलमान राज्यातून देशातून मुल्ले मौलवी आणले गेले, विविध फतवे काढले गेले. शेवटी जसं आमच्या देवेंद्रजींनी सांगितलं, हे धर्मयुद्ध आहे आणि भगवा विरुद्ध फतव्याच्या लढाईमध्ये आमचा भगवा जिंकलेला आहे. राज्यात महायुतीला कुठेतरी कौल मिळताना पाहायला मिळतोय. हे आमचं भगवादारांचं राज्य आहे. या पद्धतीने वोट जिहाद या लोकसभेच्या निमित्ताने करण्यात आलं, त्याचं चोख उत्तर आमच्या राज्यातल्या हिंदू समाजाने दिलेलं आहे. राज्यामध्ये हिंदुत्वादीच विचाराचं सरकार येणार आणि ते घासून नाही ठासून येणार, याचं उत्तम प्रतिबिंब आजच्या निकालामध्ये दिसतं आहे. महाविकास आघाडीचा सुपडा साफ होताना पाहायला मिळतो. 100ही जागा त्यांना मिळत नाही. धर्मयुद्ध आहे, महाविकास आघाडीचं नाही, फतव्याचा सुपडा साफ होत असताना तुम्हाला दिसतं आहे. आमच्या महाराष्ट्राचं DNA हे भगवा आहे आणि म्हणूनच परत एकदा मोठ्या मताने तुम्हाला भगवादारांचं राज्य आता ह्या 5 वर्षामध्ये आमच्या महाराष्ट्रात दिसणार. साहेब, सिंधुदुर्गात तिन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. प्रामुख्याने कुडाळ मालवणच्या मतदारसंघावर राज्याचं लक्ष होतं, मात्र आता तिथे निलेश राणे आघाडी घेताना पाहायला मिळत आहे. मला विश्वास आहे, जसं मी बोललो होतो, आमच्या ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये प्रामुख्याने कुडाळ मालवणमध्ये निलेशजींनी जे गेल्या 2-3 वर्षामध्ये उभं केलेलं काम आणि वैभव नाईक यांनी जे काही यांची जी निष्क्रियता आहे ही आम्हाला सांगायची गरज भासली नाही. वैभव नाईकला हरवण्यामध्ये त्यांच्याच घरातली एक अदृश्य शक्तीने हे काम केलेलं आहे. जे आज नाही तर उद्या वैभव नाईकला समजेल आम्हाला काही करायची गरज नाही. म्हणून जे काही आज निकाल लागला आहे, मला विश्वास आहे या 3ही मतदारसंघामध्ये महायुतीचेच उमेदवार मोठ्या संख्येत मताधिक्याने निवडून येतील आणि भगवादारांचं राज्य परत एकदा राज्यात आणि आमच्या कोकणात दिसेल. कोकणात महायुतीलाच कुठेतरी कौल दिसतोय, ठाकरे सेना कुठेतरी कमजोर होताना दिसते. ते लोकसभेतूनच सुरू झालेलं. लोकसभेमध्ये एक पण जेव्हा ठाकरे किंवा त्यांच्या आजूबाजूच्या जिल्ह्यापिल्यांना मतदान मिळालं नाही. आम्ही पहिल्यापासून बोलतो होतो, उद्धव ठाकरे जेव्हा इथे येतात भिकारी प्रचार करतात, शिव्या शाप देतात, विकासाबद्दल काही बोलत नाही. आता लोकसभेनंतर 6 महिन्यामध्येच परत एकदा जनतेने त्यांना नाकारलेला आहे. म्हणजे पूर्ण कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेची सुपडा साफ होत असताना आपला जो दिसतो आहे ह्याचं कारणच आहे उद्धव ठाकरेचं घाणेरडं राजकारण. बाळासाहेबांचं मूळ हिंदुत्व विचार ज्या त्यांच्या मुलगा म्हणून त्यांनी जे नाकारलं त्याचं चोख प्रतिउत्तर हिंदू समाजाने या निमित्ताने दिलेला आहे. बटेंगे हा नारा जो होता तो कुठेतरी आता हिंदू समाज जो आहे तो आत्मसात करताना पाहायला मिळतोय का? हिंदू समाजाने एक है तो सेफ है जो आमच्या मोदीजींनी दिलेला नारा, धर्मयुद्ध जे आमच्या देवेंद्रजींनी सांगितलेला तो विषय, त्याचा अतिशय चांगला विचार आमच्या राज्यातल्या हिंदू समाजाने केलेला आहे. यापुढे ना राज्यामध्ये 5 वेळा भोंगे वाजायला देणार, ना ते लव जिहाद लँड जिहादची नाटकं चालायला देणार. आता इथे फक्त भगवादारांचं राज्य तुम्हाला दिसणार. ऑल इंडिया तुम्हाला अटक करा असं म्हटलं होतं, त्यांना काय नाही. ऑल इंडिया उलमा फोरम बिरम काय ते हे नाटकी जे विषारी साप आहेत त्यांना सांगतो की आता फक्त हा निकाल संपून दे, नाही दाढी खेचून रुग्णावर वस्त्रे फिरवले ना तर नावाचा भगवादारी नाही. राणे बंधू आणि सामंत बंधू असं विधानसभेमध्ये आपण पाहायला मिळतो. महाराष्ट्रातले सगळेच महायुतीचे आम्ही उमेदवार, कुटुंबाच्या पलीकडे विचार महत्त्वाचा आहे, पक्षाची ताकद महत्त्वाची आहे. रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो, मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कोकणातल्या जनतेने सगळ्यांना स्वीकारलेलं आहे. म्हणून उदय सामंत जे असतील, किरण सामंत जे असतील, त्यांनाही मी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र में महायुति को कौल मिल रहा है, कोकण में प्रमुख में महायुति के जो गठबंधन के उम्मीदवार हैं उनको ज़्यादा कौल मिल रहा है. महायुति ही जो पहले दिन से हम लोग कह रहे हैं कि ये धर्मयुद्ध है,
ये वोट जिहाद का सही जवाब हमारे हिंदू समाज ने दिया है। आप अगर हमारे देश में पाकिस्तान जिंदाबाद बोलेंगे, इधर अलग अलग तरीके का वोट जिहाद करके हमारे हिंदू समाज को दबाने की कोशिश करेंगे, जो औरंगिया को उसको जमा नहीं, जो टिप्पू सुल्तान को जमा नहीं, तो इनको क्या जमेगा। तो इसलिए इसका सही जवाब हमारे हिंदू समाज ने मतदान के माध्यम से दिया है। जो हमारे मोदी जी ने एक है तो सेफ है उसका नारा दिया था, हमारे देवेंद्र जी ने भी धर्म युद्ध ऐसे उसको कहा था। ये लड़ाई फतवा विरुद्ध भगवा की थी और ये राज्य में हमारे महाराष्ट्र में भगवादारी का ही राज्य आने वाला है, ये स्पष्ट हो चुका है। भारी मतों से आप जीत रहे हैं, यूपी में सत्ता में आ रही है, क्या कहेंगे, लोगों को कैसे बधाई देना चाहते हैं? नहीं, देखिए, मैं महाराष्ट्र के हिंदू समाज को खास तरीके से बधाई दूंगा। हमारे महाराष्ट्र का डीएनए ये भगवा है। हिंदू समाज ने इसका बहुत बड़ा जवाब ये चुनाव के माध्यम से दिया है। ये जिस तरीके से जहाँ चाहिए भी मदार बनाते जा रहे थे, जहाँ पद्धति से इलीगल मस्जिदें बना रहे थे, बड़े पैमाने पे लव जिहाद के नाम पे हमारे हिंदू बहनों को का ज़िंदगी ख़त्म करने का जो काम कर रहे थे, इस सब का जवाब हमारे महाराष्ट्र के हिंदू समाज ने दिया है। आने वाली सरकार ये हिंदुत्व की विचार की सरकार होगी। यहाँ अभी कोई भी फतवा चलेगा नहीं। ये उलेमा फेलेमा नाम के जो ये निवामी नाम के कोई जो दो मौलवी थे, उनको सबको अभी दाढ़ी खींच के हम महाराष्ट्र के बाहर निकालने वाले हैं। थैंक यू सर।